आज आपण इयत्ता 7वीचा मध्ययुगीन भारताचा इतिहास याविषयी माहिती पाहणार आहोत. एकूण या ठिकाणी 19 टॉपिक दिलेले आहेत. प्रामुख्याने हे राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच ज्या काही स्थानिक परीक्षा आहेत त्यामध्ये सामान्य ज्ञान किंवा इतिहासवरती यावरती प्रश्न विचारले जातात. तर हे टॉपिक या आपण पाठामधनं कव्हर करू. भारत आणि जग यामध्ये सामंतशाही दिलेली आहे. पहिल्यांदा ही युरोपमध्ये होती. जेव्हा राजा दुर्बल असे तेव्हा त्या प्रदेशातील सामंत त्या परिस्थितीचा फायदा उठवून स्वतःचे प्रभुत्व निर्माण करत आणि याच व्यवस्थेला सामंतशाही असे म्हणतात. तर आता हे सामंत कोण होते, काय करत होते? तर हे प्रजेचे रक्षण करणे, आपल्या प्रदेशात शांतता व सुव्यवस्था राखणे, राजाच्या वतीने न्यायदानाचे काम करणे आणि राजाच्या मदतीला जाणे, या अशा प्रकारचे हे सामंत काम करत. आपापल्या प्रदेशामध्ये ते तटबंदी असलेले वाडे बांधून राहत आणि या वाड्याला गडी असे म्हटले जात. इथे एक पद्धतीचं चित्र दिलेलं आहे. ही आहे तटबंदी आणि हे त्याची गडी. यामध्ये त्या प्रदेशातील शेतकरी आणि कष्टकरी लोक हे सामंताच्या वर्चस्वाखाली असत. ते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून त्यांचा उत्पन्नाचा वाटा घेत असत. त्यानंतर व्यापारी वर्गाचा उदय झाला. प्रामुख्याने आशिया खंडातून आणि विशेषतः भारत आणि आग्नेय आशियातून मसाल्याचे पदार्थ हे युरोपीय बाजारपेठेमध्ये विकले जात होते. या व्यापारासाठी युरोपामध्ये व्हेनिस आणि जिनोआ ही नवीन नगरे प्रसिद्धीस आली. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये मोहम्मद पैगंबरांनी इस्लामची शिकवण दिली. कुराण शरीफ हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ परमेश्वरावर नितांत श्रद्धा, त्याच्या इच्छांचे व आज्ञांचे पालन आणि ईश्वराला संपूर्ण शरण जाणे हाच होय. तर आता इस्लामची शिकवण आहे. आपण 6वीच्या पाठामध्ये इस्लाम धर्माविषयी पूर्ण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर अरबांचा उदय आहे. मोहम्मद पैगंबराच्या या शिकवणुकीचा प्रसार अरबस्थानामध्ये झाला. आशिया खंडाच्या नैऋत्येला असलेल्या मोठ्या द्वीपकल्पास अरबस्थान असे म्हणतात. हे विविध टोळ्यांमध्ये राहून परस्परांविरुद्ध ते संघर्ष करायचे. तर मोहम्मद पैगंबरांनी त्यांना संघटित केले. तर पैगंबरांचे वारसदार म्हणजे खलिफा त्यांनी अरबांच्या या सत्तेचा विस्तार केला. हा विस्तार त्या काळामध्ये युरोपातील स्पेन पासून भारताच्या पश्चिम सीमेपर्यंत म्हणजे सिंध सीमेपर्यंत झालेला होता. आता हे अरबांचे वेगवेगळे योगदान आहे, आपण ते पाहू. स्थापत्यकलेची एक नवीन शैली त्यांनी निर्माण केली. यामध्ये अर्धवर्तुळाकार कमान, घुमट, उंच मिनार, रेखीव नक्षीकाम व जाळीकाम हे त्याची प्रमुख वैशिष्ट्ये होती. स्पेनमधील कार्डोवा, इजिप्तमधील कैरो आणि सौदी अरेबियामधील मक्का आणि मदिना येथील मशिदीमध्ये ही शैली आढळते. स्पेनमधील कार्डोवा हे विद्यापीठ एक महत्वाचे होते. कैरो येथील विद्यापीठामध्ये एका वेळी 12,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. एवढी मोठी व्यवस्था त्यांनी निर्माण केली होती त्या काळामध्ये. खगोलशास्त्र व गणित विषयक भारतीय संकल्पना या अरब लोकांमुळे पाश्चात्य जगाला परिचित झाल्या. त्यांनी अनेक वनस्पती युरोपमध्ये नेल्या. संत्र्याचे पीक युरोपामध्ये रुजवले. खजुराची झाडे स्पेन व पोर्तुगालमध्ये लावली. बंदुकीचे दारू, होकायंत्र, चिनी मातीची भांडी या गोष्टी त्यांनी चीनमधून युरोपात नेल्या. साम्राज्य विस्तारासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतांवर स्वारी केली आणि तेथील दाहिर राजाचा पराभव केला. याच काळामध्ये मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतामध्ये आले आणि त्यांनी भारतामध्ये सत्ता स्थापन केली. भारतामध्येच इसवी सन 8व्या ते 13व्या शतकामध्ये काही प्रादेशिक छोट्या सत्ता होत्या. आपण त्याविषयी माहिती घेऊ. म्हणजे एका ठराविक प्रदेशामध्येच त्यांचं राज्य होतं. तर पहिल्यांदा आहे पाल सत्ता. 7व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये बंगालचा प्रदेश तिथे राज्य करणाऱ्या निरनिराळ्या राज्यांमध्ये विभागला गेला होता. मात्र काही काळानंतर ते सर्व राज्यांनी एकत्र येऊन त्यांनी आपल्या सर्वांच्या सहमतीने गोपाल याची प्रमुखपदी निवड केली. याच गोपालनी इसवी सन 725 मध्ये बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना केली आणि मगधवर स्वारी करून राज्यविस्तार केला. त्याने करतोया नदीच्या काठी पुंडवर्धनपूर येथे आपली राजधानी नेली. तर नदी आहे करतोया, हे लक्षात ठेवा. राष्ट्रकूट आहे. 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट घराण्याचा उदय झाला. आयोगाने यावरती बरेच प्रश्न विचारले आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. राष्ट्रकूट घराण्यातील दंतीतुर्क हा पहिला पराक्रमी राजा होता.
यानंतर सत्तेवर आलेला पहिला कृष्ण याने बदामी ही चालुक्यांची राजधानी जिंकून घेतली. त्याने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा काही भाग आपल्या राष्ट्रकूट राज्यामध्ये समाविष्ट केला होता. त्यानंतर इसवी सन 794 मध्ये गादीवर आलेला तिसरा गोविंद या राज्याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौज पासून रामेश्वर पर्यंत पसरली होती. त्याचा मुलगा होता अमोघवर्ष याने सोलापूर जवळ मालखेड हे नवे नगर वसवले. आयोगाने यावरती प्रश्न विचारलेला आहे की मालखेड कोण वसवलं, तर हा अमोघवर्ष याने सोलापूर जवळ वसवलं. नंतर ते राजधानीचे केंद्र झाले. त्यानंतर 10व्या शतकामध्ये चालुक्य राजा तैल याने राष्ट्रकूटांचा पराभव केला. एक गोष्ट लक्षात घ्या, जो पहिला कृष्ण होता त्याने बदामी ही चालुक्याची राजधानी जिंकून घेतली होती. त्यानंतर 10व्या शतकामध्ये चालुक्य राजा तैल याने राष्ट्रकूटांचा पराभव केला. त्यानंतर चोळ घराणे आहे. हे दक्षिण भारतातील प्रमुख आणि एक प्राचीन घराणं आहे. चोळ हे तामिळनाडूमध्ये यांचं राज्य होतं. विजयालय हा या सत्तेचा संस्थापक होता. इसवी सन 850च्या सुमारास त्याने तंजावर जिंकून घेतले आणि तंजावर ही चोळांची राजधानी झाली. यांच्या इतिहासामध्ये पहिला राजराज आणि पहिला राजेंद्र हे दोन राजे कर्तबगार राजे होऊन गेले. पहिला राजराज याने गंग, चेर आणि पांड्य या राज्यसत्तांचा पराभव केला आणि आरमाराच्या जोरावर त्याने मालदीव आणि श्रीलंकेचे उत्तरेकडील भाग यांनी जिंकून घेतले. त्यानंतर वेंगीचा चालुक्य आणि कलिंगच्या राजाचाही याने पराभव केला. आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे की मालदीव बेट आणि श्रीलंकेचा उत्तरेकडील भाग कोणत्या राजाने जिंकून घेतला, तर तो पहिला राजराज आहे जो की चोळ घराण्याचा आहे. त्यानंतर त्याचा मुलगा होता पहिला राजेंद्र हा सत्तेत आला. त्याने संपूर्ण श्रीलंका जिंकून घेतली. आयोगाने यावरही प्रश्न विचारले की संपूर्ण श्रीलंका कोणत्या राजाने जिंकून घेतली, तर तो होता पहिला राजेंद्र चोळ घराण्याचा. त्यानंतर चेर व पांडे यांचे राज्य आपल्या साम्राज्यात जोडून घेतले. चालुक्यांना त्यांनी अनेक वेळा पराभूत केले. गोदावरी नदी ओलांडून कलिंग, दक्षिण कोसल, पूर्व बंगाल या प्रदेशातील राजांना पराभूत केले. पुढे तो गंगा नदीपर्यंत गेला. या विजयाप्रत्यर्थ त्याने गंगैकोंड असे बिरुद घेतले. असे काही उपाधी दिलेले प्रश्न हे आयोगाला खूप आवडतात. त्यामुळे हे आयोग यानंतर नक्कीच विचारू शकते की गंगैकोंड हा उपाधी घेतलेला कोणता राजा होता, तर तो होता पहिला राजेंद्र. आणि त्यांनी ही उपाधी काय घेतली, कारण तो गंगा नदीपर्यंत विजय मिळवत मिळवत गेला होता म्हणून. याने मलायातील शैलेंद्रच्या घराण्याच्या विरोधात आरमारी मोहीम हाती घेतली. भारताच्या इतिहासामधील अशा स्वरूपाची ही पहिलीच मोठी आरमारी मोहीम होती. पहिला राजेंद्रने बंगाल मलयाचा द्वीपकल्प जिंकून घेतला आणि गंगैकोंड चोलपुरम ही नवीन राजधानी उभारली. त्यानंतर इथं त्यांनी एक नकाशा दिलेला आहे, त्यामध्ये दाखवलेला आहे कोणत्या प्रदेशामध्ये कुणाची सत्ता होती. तर इथं हे खाली पांड्यांची सत्ता होती, चेर, चोळ. आता आपण सांगितलं की गंगैकोंड चोलपुरम ही राजधानी होती. त्यानंतर होयसळ आहे, हे कलिंग आहे. कलिंग म्हणजे आता जवळजवळ हा ओडिसाचा प्रदेश येतो. त्यानंतर राष्ट्रकूट आहे, हे मालखेड, जसं की आपण बघितलं की सोलापूर जवळ स्थापन होती राष्ट्रकूटांची राजधानी. त्यानंतर हे यादव होते, परमार, चालुक्य, पाल, कोणार्क. त्यानंतर गुर्जर, प्रतिहार, माळवा, चौहान. नंतर हे गाहडवाल, वर्धनपूर, पुंड, पाल हे असे वेगवेगळे तेव्हाचे राजे होते. हे मुलतान, सिंधू नदी, कंदाहार, काबूल हा थोडा बाहेरचा प्रदेश आहे. जेव्हा पहिला राजेंद्रनी एवढं सगळं कर्तृत्व गाजवलं, त्यानंतरचे चोळ राजे कर्तबगार नव्हते. त्यानंतर अल्लाउद्दीन खिल्जीचा सेनापती मलिक कफूर यांनी चोळांची सत्ता संपुष्टात आणली. त्यानंतर राजपूत आहेत. 11व्या शतकामध्ये अवंतीच्या प्रतिहारांची सत्ता ऱ्हास पावली. त्यानंतर उत्तर भारतामध्ये अनेक राजपूत सत्ता अस्तित्वात आल्या. त्यापैकी कनौजचे गाहडवाल, माळव्याचे परमार, अजमेरचे चौहान या महत्वाच्या राजपूत सत्ता होत्या. गाहडवाल घराण्याचा संस्थापक चंद्रदेव हा होता आणि कनौज ही गाहडवालांची राजधानी होती. गझनीच्या मोहम्मद घोरीने गाहडवाल सत्तेचा शेवट केला. त्यानंतर परमान घराण्याचा संस्थापक होता कृष्णराज होता. या घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता राजा भोज. त्याने परमारांची सत्ता दक्षिणेत कोकणपर्यंत वाढवली होती. 14व्या शतकाच्या आरंभी अल्लाउद्दीन खिल्जी
याने परमारांची सत्ता संपुष्टात आणली. राजस्थानच्या उत्तरेकडील प्रदेशात चौहानांचे राज्य होते. तिसरा पृथ्वीराज चौहान हा या घराण्याचा पराक्रमी राजा होता. त्याने 1191 मध्ये तराईच्या लढाईमध्ये मोहम्मद घोरीचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर मोहम्मद घोरीने परत पृथ्वीराज चौहानांवरती आक्रमण करून पृथ्वीराजांचा पराभव करून अजमेर जिंकून घेतले. त्यानंतर कनौजवर स्वारी केली आणि त्याने जयचंदाला ठार केले. म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, या ज्या काही आपल्या प्रादेशिक सत्ता आहेत यांचा पराभव हा एक परकीय व्यक्तींनीच केलेले आहे. म्हणजे गहाडवालचा मोहम्मद घोरीने, परमारचा अल्लाउद्दीन खिलजीने, त्यानंतर पृथ्वीराज चौहान जे चौहानांचं राज्य होतं त्याचं पण मोहम्मद घोरीने, त्यानंतर यादव आहेत. हे महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध घराणं आहे. हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ठिकाणी स्थायिक झालेले होते. यादव राजा सेऊणचंद्र याने सिन्नर येथे राजधानी नेली. त्यानंतर 12व्या शतकात 5वा बिल्लम याने आपली राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे नेली आणि त्याने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. यादव घराण्यातील दुसरा सिंघन हा सर्वात कर्तबगार राजा होता. त्यांनी माळवा, कर्नाटक आणि जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र या प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर 13व्या शतकात अल्लाउद्दीन खलजी यांनी देवगिरीवर स्वारी केली. त्यावेळी रामचंद्र देव हा तिथला राजा होता. त्याचा अल्लाउद्दीनने पराभव केला. त्यानंतर तिथून यादव सत्तेचा राज सुरू झाला आणि त्यांची सत्ता संपुष्टामध्ये आली. आता आपण काही व्यापार पाहू. अरब व्यापाराकडून भारतामध्ये खजूर आणि घोडे ते बरोबर आणत असत आणि भारतातून ते लिंबू, नारळ, आंबा हे पदार्थ अरबस्थानात घेऊन जात असत. त्या काळात गुजरातमधील भरूच हे एक महत्त्वाचे बंदर होते. केरळमधील मलबारमधून शिसम हा लाकूड चीनला पाठवले जाई. चोळ राजा पहिला राजेंद्र याने आपला प्रतिनिधी चीनला पाठवला होता. त्या काळातही बऱ्यापैकी शेतीवरच सर्व काही चालत असे. त्यामध्ये तांदूळ, बाजरी, गहू, तेलबिया, ऊस, द्विदल धान्य, कापूस ही पिके घेतली जात. त्या काळातही लोखंड, तांबे, सोने, चांदी या धातूंवरती आधारित धातू उद्योग होते. त्या काळात कोल्हापूर आणि यवतमाळ येथील गूळ उद्योग महत्वाचा होता. पैठण हे पैठणीसाठी तेव्हापासून प्रसिद्ध आहे. यादवांच्या काळामध्ये पद्मंटक हे सुवर्ण नाणे होते. त्या काळामध्ये समाज जाती आणि उपजातीमध्ये विभागला होता. जातींमधील संबंध हे रूढी परंपरांनी निश्चित केले गेलेले होते. जातीबाहेरील विवाहास बंदी होती. व्यवसाय हे जातीनिहाय होत गेले. त्यामुळे जाती व्यवस्थेची, समाजातील विषमतेची धुरी यामुळे रुंदावतच गेली. त्या काळाची समाज व्यवस्था ही पितृप्रधान होती. स्त्रियांचे स्थान दुय्यम होते, परंतु कुटुंबातील त्यांची भूमिका महत्वाची होती. शिक्षणाच्या बाबतीत त्या काळामध्ये नालंदा आणि विक्रमशिला या विद्यापीठांची खूप ख्याती होती. नेपाळ, तिबेट, चीन, म्यानमार, कंबोडिया, श्रीलंका, इंडोनेशिया इत्यादी देशांमधून येथे शिकण्यासाठी विद्यार्थी येत असत. या काळामध्ये मंदिरांची एक स्थापत्यकला विकसित झाली आहे. भव्यता, नाजूक व रेखीव शिल्पकाम, कोरीवकाम, उंच शिखरे, गोपुरे व विस्तृत आवार ही त्याची काही वैशिष्ट्ये होती. त्याचं उदाहरण म्हणून एक लिंगराज मंदिर दिलेलं आहे भुवनेश्वरचं, तुम्ही तर बघू शकता. आता हे जी काही वैशिष्ट्ये सांगितली हे प्रत्येक ठिकाणी आहे. महाराष्ट्रात वेरूळ येथे खोदली गेलेली लेणी जग प्रसिद्ध आहे. त्यापैकी कैलास मंदिर हा कोरीव कामाचा एक अप्रतिम नमुना आहे. दक्षिण भारतात तंजावर येथील बृहदेश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. त्यानंतर कोणार्कचे सूर्य मंदिर, पुरीचे जगन्नाथ मंदिर आणि तेथीलच भुवनेश्वरचं लिंगराज मंदिर हे पण प्रसिद्ध आहे. सामान्य ज्ञानमध्ये हा प्रश्न विचारलं जातं की सूर्य मंदिर कुठे आहे, तर कोणार्कला आहे. जगन्नाथ मंदिर पुरीला आहे आणि लिंगराज मंदिर भुवनेश्वरला आहे. वेरूळ लेणी औरंगाबादला आहे. मध्य प्रदेशातील खजुराहो येथील कंडारीय महादेव मंदिर हे प्रसिद्ध आहेत. त्यानंतर राजस्थानमधील अबूच्या पहाडावरील दिलवाडा येथील जैन मंदिर प्रसिद्ध आहे. या काळामध्ये संस्कृत, तमिळ, तेलुगू, कन्नड इत्यादी प्रादेशिक भाषांमध्ये विविध विषयांवर साहित्य निर्मिती झाली. जयदेवाने गीत गोविंद हे काव्य लिहिले. यामध्ये कृष्ण भक्तीचा महिमा सांगितलेला आहे. कल्हणाने रजत रंगिनी हा ग्रंथ लिहिला. आयोगाने यावरती भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे. राजत रंगिनी हा ग्रंथ कोणी लिहिला, तर हा कल्हणाने लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये प्राचीन काळापासून ते इसवी सनाच्या 12व्या शतकापर्यंत काश्मीरचा इतिहास सांगितलेला आहे. सध्या कलम 370 काश्मीरचा काढल्यामुळं हा प्रश्न एक खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी.
महत्वाचं आहे कलनानं लिहिलेलं रजत रंगिणी, आणि त्यामध्ये प्राचीन काळ ते 12व्या शतकापर्यंत काश्मीरचा इतिहास सांगितलेला आहे. त्यानंतर इसवी सनाच्या 12व्या शतकात भास्कराचार्य हा सर्वश्रेष्ठ गणिती होऊन गेला. त्याने सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला. पंप यांनी कन्नड भाषेमध्ये आदिपुराण, पंप भारत ही महाकाव्ये लिहिली. मुकुंद राजाने विवेक सिंधू हा मराठी भाषेतला ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. मुकुंद राजास मराठी भाषेचा आद्य कवी असे म्हटले जाते. 12व्या शतकामध्ये अफगाणिस्तानातील घोर येथील सुलतान मोहम्मद घोरी याने भारतावर आक्रमण केले आणि प्रदेश जिंकून घेतला, आणि त्याचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. मात्र त्यानंतर जेव्हा घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. राजपुतांकडून व तुर्की सरदारांकडून त्यास विरोध झाला. याच्याच काळामध्ये कुतुब मिनारच्या दिल्ली येथे असलेल्या कामास सुरुवात झाली होती. 1210 मध्ये कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू झाला. हे दिल्लीचं कुतुब मिनार आहे. त्यानंतर आहे अल्तमश. कुतुबुद्दीनच्या मृत्यूच्या वेळी अल्तमश हा बदाऊन प्रांताचा कारभार पाहत होता. दिल्लीतील उमरावांनी त्याची आपला प्रमुख म्हणून निवड केली. बगदादच्या खलिफाने अल्तमशच्या या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन सुलतान म्हणून त्याला मान्यता दिली. सुलतान म्हणजे राज्याचा प्रमुख. अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो. त्याने टंका हे चांदीचे नाणे पाडले. तर आता यामध्ये आयोगामार्फत भरपूर प्रश्न विचारले आहेत, जसे की दिल्लीचा पहिला सुलतान कोण होता, तर तो अल्तमश होता. तो बदाऊन प्रांताचा प्रमुख होता त्या काळामध्ये. त्यानंतर त्याने टंका हे चांदीचे नाणे प्रथम पाडले. इथं त्याचं एक चित्र दिलेलं आहे टंका या चांदीच्या नाण्याचं. त्यानंतर रझिया सुलतान आहे. अल्तमशने आपली मुलगी रझियाला वारस म्हणून नेमले. ती कर्तबगार, पराक्रमी व प्रजाहितदक्ष होती. ती स्वतः सैनिकांच्या मोहिमांचे नेतृत्व करत. मात्र त्या काळामध्ये स्त्रीला सुलतानपदी देणे ही गोष्ट समाजमान्य नव्हती. यास अनेक सरदारांचा विरोध झाला आणि 1240 मध्ये तिला ठार मारण्यात आले. तर दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी ही पहिली आणि एकमेव स्त्री म्हणजे रझिया होती. यावरती एक काही पिक्चर किंवा एक सिरियल पण निघाली होती रझिया सुलतान नावाची. त्यानंतर बलबन आहे. रझिया नंतर दिल्लीच्या गादीवर हा एक महत्वाचा सुलतान होता. 1268 ला बलबनचा मृत्यू झाला. अमीर खुसरो हा प्रसिद्ध तत्वज्ञ आणि कवी बलबनच्या दरबारामध्ये होता. आयोगाने यावरती प्रश्न विचारलेला आहे. अमीर खुसरो हा कोणाच्या दरबारामध्ये होता, तर हा बलबनच्या होता. अल्लाउद्दीन खिलजी 1296 मध्ये दिल्लीचा सुलतान झाला. तो खूप महत्वाकांक्षी होता. त्याने गुजरात, माळवा हे प्रदेश आपल्या प्रभुत्वाखाली आणले. त्यानंतर रणथंबोर, चित्तोड हे किल्ले जिंकून घेतले. राजस्थानमधील बहुतेक राज्यांनी याचे प्रभुत्व मान्य केले. याने दक्षिणेतील अनेक सत्तांचा पराभव करून आपले प्रभुत्व निर्माण केले. 1316 मध्ये याचा मृत्यू झाला. मोहम्मद तुगलक 1325 मध्ये हा सुलतानपदी आला. याने आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीला आणले आणि देवगिरीचे नाव दौलताबाद असे ठेवले. हे स्थलांतर करताना दरबारी लोक, उमराव प्रजा यांना अत्यंत गैरसोय झाली. त्यांना एक नाराजी पसरली. तेव्हा त्याने राजधानीचे स्थलांतर करण्याचा निर्णय रद्द केला. म्हणजे अर्धवट निर्णय, तो एखादी निर्णय घ्यायचा आणि लवकरच तो रद्द करायचा. अशाच पद्धतीने त्याने चलन व्यवस्थेतही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तांब्याची नवीन नाणी पाडली. मात्र यापूर्वी सोने आणि चांदीची नाणी होती, त्यामुळं यावरती नियंत्रण ठेवले गेले नाही. परिस्थिती गोंधळाची झाली आणि परत त्यांनी आदेश दिला की तांब्याच्या ऐवजी पूर्वीची सोने चांदीचीच नाणी वापरात येतील. हा राजा खूप कल्पक होता. तथापि कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी व्यावहारिक कौशल्य त्याच्याकडे नव्हते. त्यामुळे त्याच्या अनेक चांगल्या कल्पनाही अयशस्वी झाल्या. याच्या अखेरच्या काळामध्ये सर्वत्र अशांतता व बंडाळी निर्माण झाली आणि सुलतानशाहीच्या विघटनास सुरुवात झाली. 1351 मध्ये याचा मृत्यू झाला. एक महत्वाची सूचना, आमच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब बटन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करा. त्या बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावरती क्लिक करून ऑल सिलेक्ट करा. जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ टाकू त्याचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी भेटत राहते. त्यानंतर फिरोज तुगलक आहे. हा नंतर दिल्लीचा सुलतान झाला. त्याने शेतकऱ्यांची कर्ज माफ केली. सतलज व यमुना नद्यांवर कालवे काढले. अनेक कर रद्द केले. याच्या कारकिर्दीमध्ये कुतुब मिनारचे काम पूर्ण झाले. आता कुतुब मिनारचे काम चालू झाले होते कुतुबुद्दीन ऐबकच्या काळामध्ये, पण ते संपलं फिरोज तुगलक यांच्या कार्यकाळामध्ये. नसरुद्दीन महमूद हा तुगलक घराण्याचा शेवटचा सुलतान होता.
त्याच्या कारकिर्दीत म्हणजे 1398 मध्ये मंगोल सत्ताधीश तिमूरलंग याने भारतावर स्वारी केली. दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशातून प्रचंड लूट घेऊन तो मायदेशी परतला आणि तुघलकांची सत्ता संपुष्टात आली. तुघलकानंतर दिल्लीवर काही काळ सय्यद घराण्याचा अंमल होता. त्यानंतर लोधी घराण्याची सत्ता स्थापन झाली. इब्राहिम लोधी हा त्यातला शेवटचा सुलतान होता. 1526 मध्ये बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि त्याच्या सुलतानशाहीचा शेवट झाला. जेव्हा दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक होता त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या साम्राज्याच्या विघटना सुरुवात झाली आणि विजयनगर व बहमनी राज्य ही दोन राज्य उदयास आली. तर आपण पहिल्यांदा विजयनगरच्या राज्याबद्दल माहिती घेऊ. याची स्थापना हरिहर व बुक्क या दोन भाऊंनी केली. हे दोघही दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये सरदार म्हणून होते. 1336 मध्ये दक्षिणेमध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले. हम्पी ही या राज्याची राजधानी होती आणि हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होता. आयोगाने यावरती खूप प्रश्न विचारलेला आहे. विजयनगर आणि बहमनी राज्य हे खूप महत्वाचे आहे, तुम्ही व्यवस्थित बघा. हरिहर नंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. मलबार आणि श्रीलंकेच्या राजांनी याचे प्रभुत्व मान्य केले. बुक्कानंतर दुसरा हरिहर सत्तेत आला. 1509 मध्ये कृष्णदेवराय हा विजयनगरच्या गादीवर आला. विजयनगर राज्याच्या इतिहासातील हा सर्वात कर्तबगार राजा होता. याने उडीसाचा राजा गजपती प्रतापरुद्र याचा पराभव केला. कृष्णदेवरायने बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्याचा जो संघ होता त्यांचा पराभव केला. याचा 1530 ला मृत्यू झाला आणि प्रत्येक लढाईच्या अखेरीस तो युद्धक्षेत्राची पाहणी करत असे. जखमी झालेल्या सैनिकांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तो स्वतः लक्ष घालत असे. कृष्णदेवरायच्या या सैनिकांबद्दलच्या जिव्हाळ्यामुळे त्या सैनिकांची निष्ठा लाभली होती. आयोगाने हा प्रश्न जसा तसा विचारला होता की असा कोणता राजा होता ज्यांनी मी आता हे जेवढे काही पॉईंट सांगितले हे सगळे पॉईंट त्यामध्ये दिलेले होते आणि त्या राजाचं नाव सांगायचं होतं, तर ते कृष्णदेवराय होतं. तर हे एक लक्षात ठेवा. यांनी तेलुगू भाषेमध्ये अमुक्त माल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला होता. यांनी कर्नाटकातील कोरगाल येथे मोठे धरण बांधून त्यास कालवा काढला. आजच्या कर्नाटक राज्यातील तलिकोट येथे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि विजयनगर यांच्यात 1565 मध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये विजयनगरच्या रामरायाचा पराभव झाला. त्यानंतर विजयनगरचे महत्व लोप पावले. त्यानंतर महत्वाचं राज्य आहे बहमनी राज्य. याची स्थापना 1347 मध्ये हसन गंगू याने केली. म्हणजे तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले आणि दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला. या सरदारांचा प्रमुख होता हसन गंगू. त्याने दिल्लीच्या सुलतानाचा पराभव करून हे राज्य अस्तित्वात आणले. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला आणि त्याने अलाउद्दीन बहमन शाह असा किताब धारण केला. त्यांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. पुढे सुलतानपदी आलेल्या अहमद शहाच्या कारकिर्दीमध्ये बिदर ही राजधानी झाली. बिदर हे सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती आहे. कर्नाटकामधला एक जिल्हा आहे. महमूद गावान तिसऱ्या मोहम्मद शहाच्या काळामध्ये हा मुख्य वजीर होता. यांनी सैनिकांना जहागीर देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. महमूद गावांनंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली, त्यामुळे ती सत्ता दुर्बल झाली. विजयनगर व बहमनी यांच्यामधील संघर्षाची बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. परिणामी या राज्याचे विघटन झाले. त्यातून वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशा बहमनी राज्याची 5 शकले निर्माण झाली. तर आयोगाने हे प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. जोड्या लावामध्ये यावरती प्रश्न विचारले जातात की कोणती शाही कुठली होती, बिदरची बरीदशाही किंवा जे इतर आहेत ते. मुघल सत्तेची स्थापना इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. मुघल सत्तेची स्थापना झाली. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. तो मध्य आशियातील फरगाना या राज्याचा राजा होता. दिल्लीमध्ये इब्राहिम लोधी हा सुलतान राज्यकारभार करत होता. त्याच्याच सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोधी हा एक प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोधी आणि दौलत खान लोधी यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला आणि दौलत खानने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला निमंत्रित केले. इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये 21 एप्रिल 1526 या ठिकाणी पानिपत या ठिकाणी लढाई झाली. या लढाईमध्ये बाबरने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला.
आणि इब्राहिम लोधीच्या सैन्याचा पराभव केला. यानंतर बाबर पुढे दिल्लीला गेला. भारताच्या इतिहासामध्ये ही पानिपतची पहिली लढाई आहे. तर पानिपतच्या एकूण 3 लढाई झालेल्या आहेत. आपण त्याची सर्व माहिती घेणार आहोत. पण पानिपतची पहिली लढाई हा बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या विरुद्ध 1526 ला झाली, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर बाबरने राजपुतांशी युद्ध केले, त्यावरती त्यांनी विजयी मिळवला आणि 1530 मध्ये बाबरचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला. मात्र त्यानंतर बिहारमधील अफगाणांचा प्रमुख शेर खान आणि हुमायून यांच्यामध्ये चौसा येथे लढाई झाली आणि या लढाईमध्ये शेर खानने हुमायूनचा पराभव केला. या लढाईच्या विजयानंतर शेर खानने शेरशाह हे नवीन नाव धारण केले. हुमायून व शेरशाह यांच्यामध्ये कनौज येथे 1540 ला पुन्हा लढाई झाली. या लढाईत शेरशाहने हुमायूनचा पराभव केला. शेरशाहने आग्रा, दिल्ली जिंकून घेतले. यासोबतच बाबरने स्थापन केलेले राज्य हुमायूनने गमावून बसला होता. शेरशाहने दिल्ली येथे सूर घराण्याची सत्ता स्थापन केली. पुढे हुमायूनला 15 वर्ष राज्याविना भटकंती करावी लागली. शेरशाह सुरी दिल्लीवर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर त्याने आपल्या राज्याचा विस्तार केला. जमीन महसूल पद्धतीमध्ये सुधारणा केली. पीक उत्पादनापैकी शेतकऱ्यांनी सरकारला द्यावयाचा हिस्सा निश्चित केला. शेरशाहने चलन व्यवस्थेत सुधारणा केली. रुपया हे नाणे त्यांनी चालू केले. आयोगाने यावरती भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे. रुपया हे नाणे कोणी चालू केले, तर शेरशाह सुरीने चालू केले. त्याचं चित्र इथं दिलेलं आहे. त्यांनी गरिबांसाठी मोफत अन्न छत्रालय सुरू केली. हा राजा न्यायी होता. 1545 मध्ये शेरशाहचा मृत्यू झाला. त्यानंतर हुमायूनने अफगाणींकडून दिल्ली पुन्हा जिंकून घेतली. त्यानंतर लगेच हुमायूनचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मुलगा अकबर हा गादीवर आला. सूर घराण्यातील सुलतान मोहम्मद आदिल शाह याचा सेनापती हिमू याच्याबरोबर 1556 मध्ये अकबराची पानिपत येथे लढाई झाली. अकबराने हिमूच्या सैन्याचा पराभव केला. मुघलांनी निर्णायक विजय मिळवला. यात सूर घराण्याची सत्ता संपुष्टात आली आणि हीच होती पानिपतची दुसरी लढाई. पानिपतची दुसरी लढाई सम्राट अकबर आणि सेनापती हेमू यांच्यामध्ये 1556 ला झाली. म्हणजे पहिल्यामध्ये मुघलांकडून बाबर होते, दुसऱ्यामध्ये मुघलांकडून सम्राट अकबर होते. हा सम्राट अकबर हा एक चांगला शासक होता. त्याने समाजातील अनिष्ट प्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. यात्रा कर, जिजिया कर यासारखे कर रद्द केले. सती, बालहत्या यासारख्या प्रथांवर बंदी घातली. विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता दिली. याचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते. सर्व धर्मातील चांगले तत्व एकत्रित करून त्याने दीन ए इलाही ही नवीन व्यवस्था निर्माण केली. आयोगाने यावरती प्रश्न विचारलेला आहे. दीन ए इलाही ही नवीन व्यवस्था कोणी निर्माण केली, तरी अकबराने निर्माण केली. मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वांवर ही नवीन व्यवस्था होती. याची सक्ती त्याने कोणावरही केली नाही. याच्या दरबारामध्ये अनेक महान व्यक्ती होते. अबुल फजल हा एक विद्वान पंडित आणि इतिहासकार होता. फैजी हा एक कवी आणि तत्वज्ञ होता. बिरबल हा एक प्रसिद्ध व्यक्ती होता. त्यानंतर तानसेन हा संगीत सम्राट होता. बदायुनी हा प्रसिद्ध इतिहासकार होता. 1605 मध्ये अकबराचा मृत्यू झाला. याच्या साम्राज्य निर्मितीमध्ये मेवाडचा राजा प्रताप सिंग आणि अहमदनगरची चांदबीबी यांनी अकबराविरुद्ध संघर्ष हा केलेला उल्लेखनीय आहे. आपण जे म्हणतो महाराणा प्रताप, त्यांनी अकबराला तेव्हा आव्हान दिलेलं होतं आणि त्यासोबतच अहमदनगरची चांदबीबी यांनी सुद्धा अकबरांसोबत संघर्ष केलेला आहे. त्यानंतर राणा प्रताप आहे. मेवाडची राजधानी चित्तोडला अकबराने वेढा दिला आणि चित्तोडचा किल्ला जिंकून घेतला. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर मेवाडच्या गादीवर महाराणा प्रताप आले. त्यानंतर त्यांनी अकबराशी संघर्ष चालू ठेवला. अकबराला शेवटपर्यंत मेवाड हे जिंकून घेता आले नाही. अशा प्रकारे राणा प्रताप यांनी अखेरपर्यंत मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी अकबराशी संघर्ष केला. चांदबीबी आहे. 1595 मध्ये मुघलांनी निजामशाहीची राजधानी अहमदनगरवर हल्ला केला. मुघल सैन्याने अहमदनगर किल्ल्याला वेढा दिला. या राजघराण्यातली कर्तबगार स्त्री चांदबीबीने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली आणि या दुहीतूनच चांदबीबीस ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. मात्र संपूर्ण निजामशाहीचे राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही. आता या मुघल सत्तेचा आपण विस्तार पाहू. अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर हा बादशाह झाला. त्याने पूर्व बंगालमध्ये सत्ता दृढ केली. त्याचा मृत्यू 1627 ला झाला. त्यानंतर शहाजहान आहे. जहांगीरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शहाजहान हा बादशाह झाला.
त्याने आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन सत्तांना आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले आणि आदिलशाहीच्या मदतीने निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आणले. निजामशाहीचा प्रदेश आपापसात वाटून घेतला. शहाजहान आजारी पडल्यानंतर त्यांच्या मुलांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. त्यात औरंगजेब हा यशस्वी झाला. त्याने शहाजहानला कैद केले आणि स्वतःच बादशाह म्हणून घोषित केले. पुढे आग्र्याच्या किल्ल्यामध्ये नजरकैद देत असताना शहाजहानचा 1666 मध्ये मृत्यू झाला. 1658 मध्ये औरंगजेब बादशाह झाला. याच्या काळामध्ये मुघल सत्ता जवळजवळ सर्व भारतभर पसरली होती. याच्या असहिष्णु धोरणाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया आली होती. इसवी सनाच्या 13व्या शतकात म्यानमार या देशातून आलेले शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोक या लोकांना अहोम असे म्हणत. औरंगजेबाच्या काळामध्ये यांनी मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष केला. अहोमांनी मुघलांविरुद्ध संघर्षात गनिमी युद्धतंत्रांचा अवलंब केला. गदाधर सिंह याच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले. शिखांशी संघर्ष. शिखांचे 9वे गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शविली होती. पुढे औरंगजेबाने यांना कैद करून त्यांचा शिरच्छेद केला. गुरु तेग बहादर यांच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु झाले. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले. त्यांनी त्यांचे एक दल उभारले, त्यास खालसा दल असे म्हणतात. हिमाचल प्रदेशातील पहाडी भागात शीख सत्ता दृढ केली. आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. औरंगजेबाने त्यांच्याविरुद्ध तेथे सैन्य पाठवले. त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी दक्षिणेत आले. 1708 मध्ये नांदेड येथे मुक्कामी आल्यानंतर गुरु गोविंद सिंगजी यांच्यावरती हल्ला झाला आणि यातच त्यांचे निधन झाले. म्हणून नांदेडला गुरुद्वारा आहे. या ठिकाणी शीख भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यानंतर राजपुतांशी संघर्ष आहे. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले आणि याच राजपुतांनी पुढे विस्तार कार्यात मदत केली. मात्र औरंगजेबाला हे सहकार्य मिळवता आले नाही. त्यानंतर मराठ्यांशी संघर्ष आहे. आपण हा इतिहास बघितलेलाच आहे. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये आला. त्याने मराठ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली. मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता खूप दुर्बल झाली. काही नवीन सत्ता केंद्र निर्माण झाली. आपण त्याची माहिती घेऊ. पहिल्यांदा हे बंगालमधले घेऊ. औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळेस मुर्शिद कुली खान हा बंगाल व ओडिसा प्रांताचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता. पुढे तो बंगालचा सुभेदार झाला. त्याने बंगालची राजधानी ढाका येथून मुर्शिदाबाद येथे नेली. या काळात मुघल बादशहाचे बंगालवरील नियंत्रण हळूहळू कमी होत गेले. इसवी सन 1740 मध्ये अलीवर्दी खान बंगालचा शासक झाला. त्याने स्वतःस नवाब ही पदवी घेतली. त्यानंतर मुघल बादशहाचे त्यावर नियंत्रण राहिले नाही. त्यानंतर हैदराबाद आहे. मुघल बादशहा फर्रुखसियर याने निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. 1713 मध्ये निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बादशहाच्या आज्ञेशिवाय तो स्वतंत्र कारभार पाहू लागला. अशा प्रकारे त्याने दख्खनमध्ये आपली एक सत्ता दृढ केली. पंजाब. मुघलांविरुद्ध शिखांचा संघर्ष चालत होता. या काळामध्ये गुरु गोविंद सिंग हे नांदेडला आले असता तेथे लक्ष्मणदास या नावाचा एक बैरागी भेटला. त्याने स्वतःच गुरु गोविंद सिंगाचे शिष्य म्हणून घेतले आणि तो स्वतःला बंदा म्हणून घेऊ लागला. गुरुंनी त्याला पंजाबात जावे आणि तेथे खालसाचे नेतृत्व करावे असे सांगितले. त्याच्या संदेशानुसार बंदा बैरागी पंजाबमध्ये गेला. तेथे त्याने शिखांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आणि मुघलांविरुद्ध संघर्ष केला. 40,000 शिखांचे खालसा दल संघटित केले. लोहगड हा बक्कम किल्ला बांधला आणि तेथून तो राज्यकारभार पाहू लागला. गुरु नानक आणि गुरु गोविंद सिंग यांच्या नावाने त्याने नाणी पाडली. मुघलांनी शिखांविरुद्धची मोहीम तीव्र केली. बंदा बैरागी यास पकडण्यात आले आणि 1716 मध्ये दिल्ली येथे त्यास ठार करण्यात आले. 1739 ला इराणचा बादशहा नादिर शहा याने दिल्लीवर आक्रमण केले आणि या आक्रमणाचा तडाखा मुघल सत्तेला बसला. त्यात मुघल सत्ता खिळखिळी झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की तिथं शिखांनी आपली 12 राज्यामध्ये संघांमध्ये एक संघटित केले आणि स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. सोन्याच्या नाण्याला मोहर असे म्हणतात आणि तांब्याच्या नाण्याला दाम असे म्हणतात. काही व्यापाराच्या बाबतीत त्यांनी तर दिलेली आहे.
जे की आयोगाच्या दृष्टीनं आयोग असे प्रश्न विचारू शकत नाही किंवा आजपर्यंत असे प्रश्न विचारलेले नाही. या काळामध्ये 3 वर्ग होते. पहिल्या वर्गामध्ये राजघराण्यातील लोक, अमीर उमराव जमीनदार होते. दुसऱ्या वर्गामध्ये प्रशासनातील दुय्यम अधिकारी व्यापारी होते आणि तिसऱ्या वर्गामध्ये शेतकरी, कारागीर आणि शेतमजूर होते. शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडून काही आले नाही. समाजावर अंधश्रद्धेचा पगडा होता. रूढी परंपरांना खूप महत्व होते. कर्मकांडाचे व आचार धर्माचे प्रमाण वाढले होते. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. बालविवाह, पडदा पद्धती, सती अशा अनेक प्रथा समाजामध्ये प्रचलित होत्या. अकबराने आग्र्याजवळ फत्तेपूर सिक्री हे नवीन शहर वसवले. तिथला बुलंद दरवाजा, दिवाने खास, दिवाने आम या वस्तू विशेष उल्लेखनीय आहेत. शहाजहानच्या काळामध्ये शुभ्र संगमरवरी दगडावर आणि त्या दगडाचा वापर करून मुमताज महल या आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ शहाजहानने ताजमहल ही वस्तू बांधली. शहाजहानने दिल्ली येथे बांधलेला किल्ला लाल किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. बाबराने लिहिलेल्या तुझुक ई बाबरी हे त्याचे तुर्की भाषेतील आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. बाबरची कन्या गुलबदन बेगम हिने लिहिलेल्या हुमायून नामा हा चरित्र ग्रंथ आहे. अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरनामा व एन अकबरी यामध्ये अकबराच्या काळातील माहिती मिळते. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश हा एकतर अहमदनगरचा निजामशहाकडे किंवा विजापूरच्या आदिलशहा यांच्या ताब्यामध्ये होता. मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. कोकणच्या किनारपट्टीवर पोर्तुगीज आणि सिद्धी हे 2 सागरी सत्ता होत्या. तसेच इंग्रज, डच यांच्या वखारी किनारपट्टीवर होत्या. मौजा म्हणजे बहुतेक लोक हे गावामध्येच राहत आणि गावाला तेव्हा मौजा असे म्हणत. पाटील हा गावचा प्रमुख. तसेच गावात शांतता निर्माण करण्याचाही तो काम करत. त्याच्या कामामध्ये त्याला कुलकर्णी हा मदत करत. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे त्याचं पहिलं काम होतं. त्यानंतर गावामध्ये वेगवेगळे कारागीर होते आणि त्यांच्या व्यवसाय संबंधीचे हक्क वंश परंपरेने त्यांच्याकडे होते आणि ती जी सेवा देत त्यांच्याबद्दल कुळांकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळे. त्यांना बलुता असे म्हणत आणि शेती करण्याचे काम हे कुळे करत. कसबा हे एक मोठे खेडेगाव होते. सामान्यतः परगण्याचे ते एक मुख्य ठिकाण असे. मुख्य व्यवसाय त्यांचा शेती होता. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे. शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार असत. या पेठेचा हिशेब ठेवण्याचे काम महाजन पाहत. परगणा अनेक गावे मिळून परगणा तयार होत असे. उदाहरणार्थ आता हा पुणे हा एक मोठा परगणा होता. त्यात त्या काळी 290 गावे होती. चाकण परगण्यात 64 होती. देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे आणि गाव पातळीवर जे काम पाटील करत तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत. तसेच परगण्यातील कुलकर्ण्याचा प्रमुख हा देशपांडे असत. हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा होते. स्वराज्य स्थापना इथं दिलेली आहे. आपण इयत्ता 4थीच्या शिवछत्रपती या पुस्तकामध्ये याची पूर्ण माहिती घेतलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघल बादशाह औरंगजेब हा दक्षिणेमध्ये चालून आला आणि मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मुघलांशी लढा दिला. याच लढ्याला मराठ्याचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात. छत्रपती संभाजी महाराज तर शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज हे छत्रपती झाले. त्यावेळी औरंगजेबाचा मुलगा शहाजादा अकबर याने पित्याविरुद्ध बंड केले होते. हे बंड बादशहाने मोडून काढले. तेव्हा अकबर दक्षिणेमध्ये संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला आणि या अकबराचे पारिपत्य करण्यासाठी बादशहा स्वतः 1682 मध्ये दक्षिणेमध्ये आला. त्याने जंजिराच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले. पोर्तुगीजांनाही आपल्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग आला. जंजिऱ्याचा सिद्धी हा मराठी मुलखाला उपद्रव देत असे. तेव्हा महाराजांनी त्याच्या विरुद्ध एक मोहीम उघडली आणि त्याच्या ताब्यातील दंडाराजपुरी या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिऱ्यावरही तोफांचा भडीमार केला. त्याच वेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले आणि यामुळे जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून महाराजांना माघारी फिरावे लागले. पोर्तुगीजांनी महाराजांच्या विरुद्ध बादशहाशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी महाराजांनी त्यांच्या चौल या बंदरावर हल्ला केला.
प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांचा फोंडा किल्ल्यास वेढा घातला. मराठ्यांनी हा वेढा मोडून काढला, गोव्यावर चढाई केली. पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले. त्याच वेळी मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी महाराजांना मिळाली. त्यामुळे हा गोव्याचा विजय सोडून त्यांनी मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले. औरंगजेबाला मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेमध्ये यश येत नव्हते, तेव्हा त्यांनी आपला मोर्चा आदिलशहा आणि कुतुबशहा या राज्यांकडे वळवला आणि ही राज्य त्यांनी जिंकून घेतली. विजापूर आणि गोळकोंडा या दोन्ही राज्यांची संपत्ती आणि लष्कर त्यांच्या हातात आल्यामुळं त्यांची स्थिती मजबूत झाली होती आणि याचा वापर त्यांनी मराठ्यांविरुद्ध केला. याच धाकधुकीमध्ये मराठ्यांचे सेनापती हंबीरराव मोहिते हे मारले गेले. औरंगजेबाने मुकर्रब खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली आणि महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुकर्रब खानास मिळाली. तेव्हा त्याने छापा घालून महाराजांना पकडले आणि 11 मार्च 1869 रोजी अत्यंत अमानुषपणे महाराजांना ठार करण्यात आले. स्वाभिमान न सोडता अत्यंत मराठ्यांचे हे आपले छत्रपती मृत्यूला सामोरे गेले. यांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ रचला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही त्यांनी 9 वर्ष सामर्थ्यशाली मुघल सत्तेशी झुंज दिली. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ राजाराम महाराजांना छत्रपती केले. बादशहाने रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खान यास पाठवले. त्यावेळी राजाराम महाराज व महाराणी ताराबाई, संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे रायगडावरच होते. तेव्हा त्यांनी राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे व आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावे व महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले. 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज आपले काही सहकाऱ्यांसह रायगडाच्या वेढ्यातून निसटले आणि दक्षिणेत जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. हे आजच्या तामिळनाडू राज्यामध्ये आहे. मुघलांनी नोव्हेंबर 1689 मध्ये रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येसूबाई व शाहू यांना कैद केले. तेव्हा औरंगजेबाने अनेक मराठी सरदारांना वतनी व जहागिरी देऊन आपल्या बाजूला वळवून घेतले. बादशहाला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनीही तेच तंत्र वापरले. मराठी सरदारांनी मुघल प्रदेश जिंकल्यास त्या प्रदेशाची जहागीर त्या सरदारांना दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले. यामध्ये अनेक मराठा पराक्रमी सरदार पुढे आले. त्यांनी आक्रमणाला सुरुवात केली, मुघलांना पराभूत करायला सुरुवात केली. त्यामध्ये संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशहाच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्यांच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून नेला होता. इतके ते पराक्रमी होते. रायगड ताब्यात घेतल्यावर बादशहाने जुल्फिकार खानला दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर पाठवले. मराठ्यांनी जिंजीचा किल्ला जवळजवळ 8 वर्ष लढवला. संताजी व धनाजी यांनी वेढा घातलेल्या मुघल सैन्यावर बाहेरून प्रखर हल्ले चढवले. राजाराम महाराज वेढ्यातून बाहेर पडले. त्यानंतर जुल्फिकार खानने जिंजीचा किल्ला जिंकून घेतला. अल्पशा आजाराने राजाराम महाराजांचे 1700 मध्ये सिंहगडावरती निधन झाले. राजाराम महाराजांची कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदारांच्या सहाय्याने स्वातंत्र्य लढा पुढे चालू ठेवला. शाफी खान या समकालीन मुघल इतिहासकाराने महाराणी ताराबाईंचे वर्णन बुद्धिमान व शहाणी स्त्री असे केलेले आहे. खंडेराव दाभाडे याने मुघलांना पराभूत करून गुजरातेत अहमदाबाद पर्यंत धडक मारली. नेमाजी शिंदे याने नर्मदा ओलांडून माळव्यात मुसंडी मारून मुघलांना जेरीस आणले. सतत 25 वर्ष मुघल मराठे संघर्ष चालू होता. त्यात मराठ्यांचा पाडाव करणे मुघलांना जमले नाही. अशातच 1707 मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतर हा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम समाप्त झाला. इथून पुढे मराठी सत्तेचा विस्तार चालू झाला. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला. शहाजादा आझमशहा हा दक्षिणेत होता आणि तो बादशहाची तख्त हस्तगत करण्यासाठी दिल्लीला निघाला. राजपुत्र शाहू त्याच्या ताब्यामध्ये होता. शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल, मराठ्याचे सामर्थ्य खच्ची होईल या असे अहमदशहाला वाटले. म्हणून त्याने शाहू महाराजांची सुटका केली. कैदेतून सुटका झाल्यानंतर महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केली. त्यांना काही मराठी सरदार येऊन मिळाले, परंतु महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांचा छत्रपती पदावरील हक्क मान्य केला नाही. पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली. त्यात शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतले आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. सातारा ही मराठी राज्याची राजधानी झाली. महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाली.
त्यावेळं बालाजी विश्वनाथ भट हे प्रमुख होते, जे महाराजांची बाजू घेत होते आणि हेच मराठी राज्याचे खरे वारसदार आहेत असे पटवून देत होते. आणि या अशा पटवण्यामुळं त्यांनी अनेक सरदारांना शाहू महाराजांकडे वळवले होते. कान्होजी आंग्रे हा मराठी आरमाराचा प्रमुख होता. त्याने महाराणी ताराबाईची बाजू घेतली. त्याने शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले. महाराजांसमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. यात त्यांनी बाळाजीला पेशवा केले आणि कान्होजी विरुद्ध पाठवले. पहिला बाजीराव. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पहिला बाजीराव याला पेशवेपदी नेमणूक केली. यात त्यांनी निजामाला नमोहरम केले. माळवा आणि बुंदेलखंडामध्ये मराठी सत्तेचा विस्तार केला. दिल्लीवर स्वारी करून मुघल सत्तेला हादरा दिला. पोर्तुगीजांचा पराभव करून त्यांच्याकडून वसईचा किल्ला जिंकून घेतला. औरंगाबाद जवळील पालखेडेत निजामाचा पराभव केला आणि त्यातून मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला. तसेच कोल्हापूरच्या संभाजी महाराजांचे समर्थन न करण्याचे त्यांनी मान्य केले. तेव्हा शाहू महाराजांनी संभाजी महाराजांविरुद्ध मोहीम काढून त्यांना पराभूत केले व 1731 मध्ये त्यांच्यात वारणा नदीच्या काठी तह झाला आणि सातारा व कोल्हापूर या राज्यातील ही वारणा नदी सीमा ठरली. बाजीरावने आपला भाऊ चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार यांना माळव्यामध्ये पाठवले आणि तेथील आपले ठाणी मजबूत केली. छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. अलाहाबादचा मुघल सुभेदार महम्मद खान बंगश याने बुंदेलखंडावर हल्ला केला. त्यात छत्रसालास त्यांनी पराभूत केले. तेव्हा छत्रसालने बाजीरावाला मदतीची विनंती केली आणि बाजीराव मोठी फौज घेऊन बुंदेलखंडात गेला. तेथे त्याने बंगशाला पराभूत केले. बाजीरावाने बादशहाकडे माळव्याच्या सुभेदारीची व खंडणीची मागणी केली. बादशहाने ही मागणी अमान्य केली म्हणून बाजीरावाने मार्च 1737 मध्ये दिल्लीवर स्वारी केली. बाजीरावाच्या या स्वारीमुळे बादशाह अस्वस्थ झाला. त्याच्या मदतीसाठी निजाम आला आणि निजाम मोठं सैन्य घेऊन भोपाळला आला. बाजीरावाने निजामाच्या सैन्याची भोपाळच्या किल्ल्यामध्ये नाकेबंदी केली. तेव्हा तिथे निजाम शरण येऊन त्याने माळव्याची सुभेदारीची सनद बादशाहकडून मिळवून देण्याचे मान्य केले. बाजीरावने आपला भाऊ चिमाजी अप्पा यास पोर्तुगीजांचे पारिपत्य करण्यासाठी पाठवले. चिमाजीने ठाणे व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला आणि वसईचा किल्लाही जिंकून घेतला. इराणचा बादशाह नादिरशाह याने भारतावर स्वारी केली. महाराजांच्या आज्ञेने मुघल बादशहाच्या रक्षणासाठी बाजीराव मोठी फौज घेऊन उत्तरेला निघाला. तो बऱ्हाणपूरला पोहोचला. तोपर्यंत नादिरशाह दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून मायदेशी परत गेला होता आणि 1740 एप्रिलमध्ये नर्मदा काठी रावेरखेडी येथे बाजीरावाचा मृत्यू झाला. बाजीरावानंतर बाजीराव उर्फ नानासाहेब हा पेशवा झाला. नादिरशहाच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. त्यात मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी प्रयत्न केले. अफगाणिस्तानातून आलेले पठाण हिमालयाच्या पायथ्याशी अयोध्येजवळ स्थायिक झाले होते. या पठाणांना रोहिले म्हणतात आणि रोहिलखंड या नावाने हा प्रदेश ओळखला जातो. गंगा यमुना नद्यांच्या दोआबच्या प्रदेशामध्ये या रोहिल्यांनी धुमाकूळ घातला आणि याच्या बंदोबस्तासाठी अयोध्येच्या नवाबाने मराठ्यांना पाचारण केले आणि मराठ्यांनी या रोहिल्यांचा बंदोबस्त केला. मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती आणि याच्या संरक्षणासाठी मराठ्यांची मदत घेणे मुघलांना आवश्यक वाटले म्हणून अयोध्येचा नवाब सफदरजंग याने मुघल बादशहातर्फे मराठ्यांशी करार केला. या करारानुसार मराठ्यांनी रोहिले, जाट, राजपूत, अफगाण इत्यादी शत्रूंपासून मुघल सत्तेचे रक्षण करण्याचे मान्य केले आणि त्याच्या बदल्यात पंजाब, मुलतान, राजपुताना, सिंध, रोहिलखंड या भागातून मराठ्यांना चौथाई वसूल करण्याचे हक्क मिळाले. नानासाहेब पेशव्याचा भाऊ सुद्धा रघुनाथराव हा जयाप्पा शिंदे व मल्हारराव होळकर यांना बरोबर घेऊन उत्तर भारताच्या मोहिमेवर गेले. मथुरा हे जाटांच्या सत्तेचे प्रमुख केंद्र होते. तेथे सूरजमल जाट हा प्रमुख राजा होता. रघुनाथरावाने जाट्यांच्या प्रदेशावर आक्रमण केले, त्यामुळे जाट दुखावले गेले. जयपूरचा राजा सवाई जयसिंग याच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांमध्ये जयपूरच्या गादीसाठी संघर्ष निर्माण झाला. त्यात मराठ्यांनी हस्तक्षेप केला, त्यामुळे राजपूत नाराज झाले. म्हणूनच पानिपतच्या लढाईमध्ये जाट व राजपूत यांनी मराठ्यांना मदत केली नाही. नजीब खानच्या सांगण्यावरून अब्दालीने पुन्हा भारतावर स्वारी केली. त्याने दिल्ली जिंकून घेतली. मोठी लूट घेऊन तो अफगाणिस्तानात परत गेला. पुन्हा रघुनाथराव व मल्हारराव होळकर उत्तरेत गेले.
त्यांनी दिल्ली घेतले. अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून पंजाब जिंकला. अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत 1758 पर्यंत अटकेपर्यंत मराठी गेले होते. अटक हे ठिकाण आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. मराठ्यांनी अटकेपार पेशावर पर्यंत मोहीम मात्र या प्रभुत्वाखाली आलेल्या प्रदेशाची त्यांनी नीट व्यवस्था लावली नाही. नंतर अब्दाली पुन्हा भारतावर चाल करून आला. दत्ताजी व अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे गाठ पडली. जोरदार लढाई झाली. दत्ताजीने असामान्य शौर्य गाजवले व त्या लढाईमध्ये त्याला वीरमरण आले. अब्दालीचे पारिपत्य करण्यासाठी नानासाहेबांनी सदाशिवराव भाऊ यास उत्तरेला पाठवले. त्यासोबत मोठी फौज आणि तोफखाना होता. इब्राहिम खान गारदी हा तोफखान्याचा प्रमुखही होता. त्यासोबत नानासाहेबाचा थोरला मुलगा विश्वासराव सोबत अनेक पराक्रमी मराठी सरदार होते. उत्तरेच्या या मोहिमेमध्ये सदाशिवराव भाऊने दिल्ली जिंकून घेतली. मराठ्यांचे सैन्य व अब्दालीचे सैन्य पानिपत येथे समोरासमोर आले. दिनांक 4 जानेवारी 1761 रोजी मराठ्यांनी अब्दालीवर हल्ला करून लढाईला सुरुवात केली. लढाईत विश्वासरावला गोळी लागून तो ठार झाला. सदाशिवराव भाऊला समजताच तो बेभान होऊन शत्रूवर तुटून पडला आणि तो दिसेनासा झाला. याच वेळी अब्दालीच्या राखीव व ताज्या दमाच्या सैन्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. त्यात मराठ्यांचा पराभव झाला. पेशवा माधवराव नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा माधवराव हा पेशवेपदी आला. त्याने उत्तरेमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित केले. निजामाने पुन्हा मराठ्यांच्या विरोधात हालचाली सुरू केल्या. त्याने मराठी मुलखावर आक्रमण केले. माधवरावाने पैठण जवळील राक्षस भुवन येथे निजामाला पराभूत केले. तसेच हैदर अलीने राजाला बाजूला करून म्हैसूरचे राज्य बळकावले. पानिपतवरील मराठीच्या पराभवाचा फायदा घेऊन त्याने कर्नाटकातील मराठी प्रदेशावर हल्ले केले. मराठ्यांनी श्रीरंगपट्टणम जवळील मोती तलाव येथील लढाईत त्याला पराभूत केले आणि त्याने तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील प्रदेश मराठ्यांना देण्याचे मान्य केले. उत्तरेतील मराठ्यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी माधवरावाने महादजी शिंदे, तुकोजी होळकर, रामचंद्र कानडे व विसाजीपंत भिनीवाले या सरदारांना पाठवले. यांनी जाट, रोहिले, राजपूत यांना पराभूत केले व बादशहा शाह आलम यास आपल्या आश्रयाखाली दिल्लीच्या तख्तावर बसवले. 1772 मध्ये माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाला. मराठी सत्तेचे काही आधारस्तंभ आपण पाहू. इंदोरचे होळकर. मल्हारराव हा इंदोरच्या होळकरांच्या सत्तेच्या संस्थापक होते. थोरला बाजीराव व नानासाहेब पेशवा यांच्या काळामध्ये त्याने उत्तरेत पराक्रम गाजवला. मल्हाररावाच्या निधनानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या हाती इंदोरच्या कारभाराचे सूत्रे आले. सुमारे 28 वर्ष समर्थपणे त्या राज्याचा कारभार केल्या. नागपूरचे भोसले. परसोजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत होते. शाहू महाराजांच्या काळात त्याला वराड व गोंडवन या प्रदेशांची सनद देण्यात आली. नागपूरकर भोसल्यांपैकी रघुजी हा सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष होता. त्याने दक्षिणेतील तिरुचिरापल्ली व अर्काट यांच्या आसपासचा प्रदेश मराठी सत्तेच्या वर्चस्वाखाली आणला. बंगाल, बिहार, ओडिसा या प्रांताच्या चौथाईच्या वसुलीचे अधिकार शाहू महाराजांनी रघुजीला दिले होते. ग्वालियरचे शिंदे. थोरल्या बाजीरावाचे राणोजी शिंदे हे कर्तृत्वान हिरून त्याला उत्तरेत सरदार म्हणून नेमले. राणोजीच्या मृत्यूनंतर जयप्पा, दत्ताजी व महादजी या त्यांच्या मुलांनीही पराक्रम गाजवून उत्तर भारतात मराठी सत्ता प्रबळ केली. माधवराव पेशव्याने शिंदे घराण्याची सरदारकी महादजीस दिली. पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी यांनी केली. यांनी फ्रेंच लष्करी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली व तोफखाना सुसज्ज ठेवला. दिल्लीच्या बादशहाने त्याला नायब वकील ए मुल्तक हा बादशहाचा प्रमुख प्रतिनिधी हा किताब देऊन त्याचा गौरव केला. बादशहाने त्याच्या हाती आपला प्रतिनिधी म्हणून कारभार सोपवला. इसवी सन 1784 ते 1794 या काळात दिल्लीचा कारभार या महादजींनी पाहिला. हा दिल्लीचा कारभारची व्यवस्था लावून महादजी पुण्यामध्ये आले आणि पुण्याजवळ वानवडी येथे त्यांचा मृत्यू झाला. महाराजांनी उभारलेले आरमार कान्होजी व तुळाजी आंग्रे या पितापुत्रांनी प्रबळ बनवले. खंडेराव दाभाडे व त्यांचा पुत्र त्रिंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली. पुढे गायकवाडांनी गुजरातमधील वडोदरा हे आपल्या सत्तेचे केंद्र केले. मध्य प्रदेशातील धार आणि देवासच्या पवारांनी शिंदे आणि होळकर यांना उत्तरेत मराठी सत्तेचा विस्तार करण्यात सहाय्य केले. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठी राज्याची घडी विस्कटली होती. ती पेशव्यांच्या प्रसिद्ध कारभारी नाना फडणवीस या मुत्सद्द्याने महादजीच्या मदतीने व्यवस्थित बसवली. महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर मराठी सत्तेला उतरती कळा लागले. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठ्यांच्या उत्तरेतील व दक्षिणेतील प्रभाव कमी होत गेला.
मराठ्यांची जागा इंग्रजांनी घेतली. इसवी सन 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली आणि इंग्रजांनी सर्व भारत आपल्या अधिपत्याखाली आणला. यातच भारताच्या इतिहासातलं मध्ययुग संपलं आणि आधुनिक कालखंडाला सुरुवात झाली. तर अशा पद्धतीचं हा मध्ययुगीन इतिहास होता. एकदा वाचून बऱ्यापैकी तुम्हाला काही कळणार नाही, तर किमान हे 2 ते 3 वेळेस तुम्ही नक्की ऐका. एक गोष्टीसारखं कड्याला कड्या लावून आपण हे समजावून सांगितलेलं आहे. हे तुम्हाला नक्कीच अभ्यासामध्ये मदत करेल. या पुस्तकाची संपूर्ण डाउनलोडची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही हे पुस्तक डाउनलोड करून एकदा बघू शकता. यामध्ये मी जसं की सांगितलेलं आहे की आयोगानं कोणकोणत्या टॉपिकवर कोणते प्रश्न विचारलेले आहेत त्यावरती जास्त फोकस ठेवा आणि 1 ते 2 वेळेस या व्हिडिओचं नक्की रिव्हिजन करा. परत हे बघा. मध्ययुगीनसाठी तुम्हाला इतर कोणतंही पुस्तक अभ्यासायची गरज नाही. तुम्ही जर एवढं समजून घेतलं तर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी साधारण 3 ते 4 प्रश्न आरामात यातून येतील. आणि यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पानिपत जे 3 युद्ध होते त्यातलं विशेष म्हणजे 3रं युद्ध ते लक्षात ठेवा. आणि यामध्ये काही समजलं नसेल, काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. याशिवाय आम्ही इतर कोणत्या पुस्तकावरती आणखीन व्हिडिओ बनवलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.